जसं मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं की अनेक शब्दांचे अर्थ हे काही विचित्र होऊन बसलेले आहेत की ज्या अर्थांचा आज जनमानसावर प्रभाव पडलेला आहे। असाच एक शब्द संन्यास। संन्यास म्हणजे की संसारापासून विरक्त होऊन अगदी स्वतःचा क्रियाकर्म करून हिमालयामध्ये किंवा आणि कुठेतरी तपश्चर्या निघून जाणं, घरदार सोडून, म्हणजे संन्यास असा आज रूढ झालेला अर्थ आहे। पण संन्यास या शब्दाचा खरा अर्थ आपण समजून घेऊ। ह्याच्यात दोन शब्द आहेत, संन्यास। न्यास या शब्दाचा अर्थ आहे की धारण करणे, स्थापन करणे। मंत्रशास्त्रामध्ये किंवा अनेक पूजाविधीच्या उपचारामध्ये आपण करन्यास करतो, षडन्यास करतो, किंवा जेव्हा एखादा काहीतरी मोठा प्रकल्प किंवा इमारत उभी करायची असेल त्यावेळेला आपण शिलान्यास करतो, किंवा एखादी नृत्य करणारी नर्तिका पदन्यास करते, म्हणजे तो भाव धारण करतं। मुद्रा न्यास आहेत। तर न्यास म्हणजे धारण करणे, स्थापना करणे। मग संन्यास म्हणजे काय? तर सम म्हणजे समत्व, सम बॅलन्सिंग। समत्व धारण करणे म्हणजे संन्यास। या विश्वामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी, प्रत्येक स्थितीच्या ठिकाणी, प्रत्येक अवस्थेच्या बाबतीत, प्रत्येक परिणामाच्या बाबतीत, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत, प्रत्येक प्राणीमात्राच्या बाबतीमध्ये समत्व धारण करणं म्हणजे संन्यास। कृष्णाचा याच अर्थाचा एक श्लोक गीतेमध्ये आहे की सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभव जया जयव। सुख दुःख, लाभ अलाभ म्हणजे फायदा आणि नुकसान, जय पराजय, आपला परका, या सगळ्यांकडे एक समत्व दृष्टीने पाहणं म्हणजे संन्यास। घरदार सोडून स्वतःचं क्रियाकर्म करून भगवे कपडे घालून हिमालयात जाणं म्हणजे संन्यास नव्हे, तर सगळ्या सृष्टीकडे, यच्चयावत सृष्टीकडे, यच्चयावत जगताकडे सम्यक दृष्टीनं समत्व बुद्धीनं पाहणं म्हणजे संन्यास।